आणि धापा टाकत घामाघूम माझी बहीण माझ्यासमोर नागडी आडवी होती. झालं असं की गावाकडे राहणारी ही माझी बहीण जवान झाल्यापासून दर सुट्टीला आमच्याकडे यायची. मावशी करत करत माझ्या आईबरोबर ती आमच्या घरात फिरायची. पण तिची उभारलेली गाण बघून माझा बाबूराव नेहमीच टाईट असायचा. मित्रांनो, माझ्या बहिणीचं नाव चंद्रा. अक्षरशः चंद्रा पिक्चरमधली त्या नाचीसारखी तितकीच सुंदर होती. कधी हिरवी, कधी पिवळी, कधी गुलाबी अशी साडी घालून ती माझ्यासमोर नेहमी वावरायची. माझ्या मनात किती वेळा यायचं की तिला रगडून काढावं. पण काय म्हणणार, शेवटी होती माझी बहीणच, चुलत का होईना. पण नशिबाने एकदा अशी खेळ खेळली की मला शेवटी तो मौका मिळाला की माझ्या या दुधारू बहिणीला मी जाऊन काढले. मित्रांनो, सुट्टी होती उन्हाळ्याची आणि माझ्या मते गुरुवार किंवा शुक्रवार असावा. कारण आई त्यावेळेला दुपारी तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर जायची. घरात मी आणि माझी बहीण चंद्रा आम्ही दोघंच होतो. मित्रांनो, अगदी लहानपणीपासून आम्ही डॉक्टर आणि इतर सगळे खेळ खेळायचो. पण आज दुपारी आम्ही एक खरंच वेगळा खेळ खेळणार होतो आणि ह्याची कल्पना मला बिलकुल नव्हती. मित्रांनो, झालं असं की आमचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, कोणाचा कोण ठोक्या असे सगळे विषय अचानक सुरू झाले होते. ही माझी गावरान बहीण, तिच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. तिची भाषा तेवढीच गावरान. जेव्हा ती काय मादक बोलायची, माझा बाबूराव तो असा असायचा की कधी एकदा पाणी गाळतो. मित्रांनो, अशाच आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि बोलता बोलता ती बोलली, तू जर माझा भाऊ नसतास तर मी तुझ्याकडनं नक्की ठोकून घेतलं असतं. मित्रांनो, हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला, पण तेवढाच मला आश्चर्यसुद्धा वाटलं. मला कळलं होतं की हिला नक्कीच माझा लवडा घ्यायचा आहे. मित्रांनो, मी ठरवलं आजची दुपार मी नक्की यशस्वी करणार. मी काही न बोलता तिच्याजवळ गेलो आणि सोफ्यावरती तिच्या बाजूला बसलो. तिच्या अंगातून एक मादक वास येत होता. तो घामाचा पण होता आणि ती लावणाऱ्या अत्तराचा पण होता. मित्रांनो, काय सांगू, त्या वासानेच मी वेडा होत होतो. तिला समजलं होतं की बहुतेक आज तिचा गेम होणार. मित्रांनो, ती जराशी सावरली, पण ती पुढे सावरायच्या आधीच मी तिच्यावरती वाकायला लागलो. ती काहीतरी बोलत होती माझ्याशी. खरं सांगू तर मला काहीच आठवत नाही. पण मी अचानक तिच्या मानेवरती किस केलं. जसं मी तिच्या मानेवरती किस केलं, तिने घाबरून बिथरून माझ्या गुडघ्यावरती हात ठेवला. तिने मला बिलकुल अडवलं नाही. बहुतेक ती दुधारू याच कारणाने झाली होती. इतकी भरलेली तिची गांड आणि इतके भरलेले तिचे स्तन नक्कीच या गोष्टी दाखवत होत्या की हिने आधी नक्कीच जाऊन घेतलं आहे. मित्रांनो, एक वेळ अशी आली की तिचा हात माझ्या गुडघ्यावरनं माझ्या लवड्यापर्यंत गेला. माझा बाबूराव ती हळूहळू चोळायला लागली आणि मी तिच्या मानेपासून तिच्या कानापर्यंत किस करायला लागलो. तिच्या कानाला मी चाटू लागलो. ती वेडी होत गेली. तिचा आवाज खूप भारी झाला. ती काय बोलत होती, का बोलत होती, काहीच कोणाला कळत नव्हतं. शेवटी मी तिची बोलती बंद केली आणि तिच्यावरती येऊन तिला किस करू लागलो. मित्रांनो, खरं सांगतो, जेव्हा मी तिला किस केलं, ती गुदमरल्यासारखी झाली. तिने वेगवेगळे मादक आवाज काढायला सुरुवात केली. आमचा हॉल तसा मोठा आहे, पण तिचा आवाज आता घरभर पसरत होता. मला भीती होती. आपल्या घरात तर कोणी नाही, पण शेजारच्या एखाद्या काकूंनी ऐकलं तर त्यांना कळायचं, ही माझी गावठी बहीण इथे माझ्याकडनं जाऊन घेते की काय. मित्रांनो, खरं सांगतो, तिला वेड्यासारखं 15-20 मिनटं आम्ही एकमेकांना स्मूच करत होतो. त्याच्यानंतर आता वेळ आली होती माझ्या बाबूरावला शेवटी तृप्ती मिळवून द्यायची. तिची साडी तिला उभं करून मी काढली. साडी काढताच आतमध्ये ती ब्लाऊज आणि पेटिकोटवरती होती. तिचा सावळा रंग अजून उठून दिसत होता. तिची खोल बेंबी बघून मला वाटत होतं एकही क्षण न थांबता हिला वाकवून जाऊन काढावं. मित्रांनो, तसा मी व्यायाम करणारा मुलगा आहे. माझ्यात एवढी ताकद आहे की तिला आरामात उचलून मी कुठेही फेकीन.
आणि मी तसंच केलं. तिला हॉलमध्ये उचलून मी आमच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि तिथे बिछाण्यावरती टाकली. बिछाण्यावरती टाकून तिचा परकर मी ओढून काढला. आता ती माझ्यासमोर फक्त ब्लाऊज आणि अंडरवेअरवरती होती. तिची पुच्ची मी माझ्या हातांनी फाडली आणि आता ती माझ्यासमोर पूर्ण नागडी होती. तिचा ब्लाऊज एवढा छान होता की त्याच्यामध्ये तिची क्लिवेज बघून मला अजून मजा येत होती. मी तिच्या 2 पायांच्या मध्ये गेलो आणि माझा बाबूराव तिच्या पुच्चीवरती लावला. मित्रांनो, ती एवढी ओली झाली होती की माझा बाबूराव कधी आत गेला कळलंच नाही. पण तो एवढा आत गेला की ती बिथरली, जोरजोरात ओरडू लागली. मी जबरदस्ती माझा हात तिच्या तोंडावर ठेवला. तिचे डोळे बाहेर येतील की काय एवढे वर आलेले. तिला झवताना मला खूप मजा येत होती आणि जसा मी तिला धक्के मारत होतो, तिची आवाज, तिची सिसकारी वाढत होती. एका वेळेनंतर मी तो हात काढला, कारण तिच्या आवाजाचा सुद्धा मला मजा येत होती. मित्रांनो, ही एक अशी वेळ होती ज्यावेळेला मी पहिल्यांदा माझ्या बहिणीला झवत होतो. तिला साधारण 15-20 मिनटं असं झवल्यानंतर मी उलटी केली. उलटी केल्यानंतर मी तिला फायनली त्या पोजमध्ये आणली, ज्याच्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये मी अनेकदा तिला झवली होती. तिला तिच्या 4ही पायांवरती टाकून कुत्र्यासारखी ओणवी उभी केली आणि माझा ताठ झालेला बाबूराव शेवटी तिच्या गांडीच्या इथे ठेवला. मित्रांनो, मी कधी विचारही केला नव्हता की तिच्याबरोबर मी असं काही करेन. पण आज खरंच तो दिवस आला होता. मी पटकन बाजूला गेलो आणि तिथून तेल आणलं. ते तेल मी तिच्या भोकाला व्यवस्थित लावलं, थोडं माझ्या बुरल्यावरती लावलं आणि मी ठरवलं की आज तो खरंच दिवस आहे जेव्हा मी हिला पूर्ण झवून काढणार. मित्रांनो, पुढची 10-12 मिनटं मी तिला जी रगडवले की ती शेवटी रडायला लागली. मित्रांनो, चंद्रा आज असं झवून घेतली होती की ती माझ्या बाबूरावसाठी पूर्ण वेडी झाली होती. मित्रांनो, या पुढच्या गोष्टीत तुम्हाला नक्की सांगेन की चंद्राबरोबर मी माझ्या घरातल्या अजून कोणाला झवून काढलं. तुम्हाला ही कहाणी जर आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.